आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्याला त्याच्यापासून दूर करू नको तू. आता माहिती आहे तो आपल्यावर त्याची आराध्य समजून प्रेम करतोय. आपण तारा आहे याचं भान आहे आपल्याला, पण त्याच्यासाठी आता आपणच त्याची आराध्य आहात. त्याला जेव्हा कळेल की आपण तारा आहे तेव्हा तो आपल्याला त्याचं मानेल की नाही आपल्याला माहिती नाही, पण आपल्यासाठी आता श्रेयस सगळं काही आहे. श्रेयसच्या प्रेमापुढे आपलं मन विरघळलंय. आणि आता आपण त्याच्यावर प्रेम करायला लागलो. बाप्पा, आज आपल्याला तू इथवर श्रेयस पर्यंत आणलंस, म्हणजे तुझ्या मनात नक्की काहीतरी चांगलंय. आता तुझ्या पुढे हात जोडून फक्त एकच प्रार्थना, श्रेयस पासून कधी दूर करू नको. श्रेयसच्या प्रेमापुढे आपलं मन विरघळलंय आणि आता आपण त्याच्यावर प्रेम करायला लागलो. माझी तारा श्रेयसच्या प्रेमात पडली. आता काय होईल? नाही नाही, आमच्या श्रेयसला आमच्यापासून दूर नका करू. आजी, हे जे इथे निर्माल्य ठेवलेलं आहे तेही आपल्याला विसर्जन करायचंय. हो हो. आणि बाप्पा बरोबर विसर्जनावेळीची शिदोरी द्यावी लागते, ती तयार केली आहे ना? हो गुरुजी, तयार आहे. बर. यशोधरा मॅडम, आपली सगळी तयारी झालेली आहे. आजी, मी आलोच. हा हो हो. यशोधरा मॅडम, जी काय झालं? मगाचपासून मी तुम्हाला हाक मारतोय पण तुमचं लक्ष नाहीये. सो सॉरी, जरा विचारात होतो आम्ही, त्यामुळे माफ करा. काही झालंय का? नाही, तुम्ही थोड्या टेन्शन मध्ये दिसताय. निसंकोचपणे सांगा. गुरुजी, आता तुमच्यापासून काय लपवणार? रात्री स्वप्न पडलं होतं. अंधुक अंधुकसं आठवतंय. स्वप्नात दोन बायका होत्या. एक बाई दुसऱ्या बाईकडून बाळ खेचत होती. मग एक बाई त्या दुसऱ्या बाईला शाप देत होती. खूप अस्वस्थ झाले स्वप्न पडल्यानंतर. मला पहाटे स्वप्न पडलं होतं.
म्हणून जास्त घाबरायला झालं. आणि आम्हाला कळत नाही गुरुजी असं स्वप्न का पडावं. घरात देव आहेत, वातावरण वेगळं आहे, मग असं स्वप्न का पडलं. हा काही संकेत आहे का. सांगाल का याचा अर्थ काय समजायचा. देव घरात असताना असं स्वप्न पडणं नक्कीच देवाला तुम्हाला काहीतरी संकेत द्यायचा असेल. मला असं जाणवतंय की तुमचा भूतकाळ तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगू इच्छितो. कारण ग्रहस्थितीच आत्ता अशी आहे की भूतकाळात दडलेली अनेक रहस्य अनपेक्षितपणे समोर येणार. तारा शिदोरी झाले ना ती घेऊनच ये. आणि ही स्वप्न म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा एक दुवा. आपला भूतकाळ नेहमी आपल्याला काहीतरी सुचवत असतो, सांगत असतो, आणि त्यातूनच आपल्या भविष्याला कलाटणी मिळतेच. हा, आता त्यात आपला फायदा आहे की नाही हे मी नाही सांगू शकत. हो, पण एवढं मात्र नक्की, तुम्हाला जे स्वप्न पडले हे सगळे नियतीचे खेळ असतात. म्हणजे काय असेल मॅडमच्या स्वप्नाचा अर्थ. आणि ग्रह असं सांगतायत की या घरात लवकरात लवकर एक मोठं सत्य सगळ्यांसमोर येणार. ताराला भेटायचं आम्हाला. जाऊ द्या. नाही तारा चला चला मागे जाऊ द्या. आम्हाला भेटायचंय. आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. ताई तू सांगितल्याप्रमाणे पकायकडून मी अपडेट घेतोय. दुसराही व्यक्ती मी शोधतोय जो आपलं काम करेल. बी केअरफुल. हो, आणि ताई महत्वाचं सांगायचं राहिलं ते मखिजांच्या ऑफिसमधून अजून एक मेल आला. त्याला मी रिप्लाय केलाय. तू एकदा बघून घे ना.